तर बोटात मोडली पाहिजे हळद, अशी अशी मोडली पाहिजे. बरोबर, आता बरोबर ही आहे. 6 तुकडे झाले पाहिजे तुमच्या हाताने. बरोबर. है ना? हां हां ही ही आहे ही बेस्ट क्वालिटी बेस्ट झाली. क्वालिटी. हा बघा हिचं बघा. हां एकदम प्रॉपर उकळली. हिचे तुमच्या हातात तुकडे झाले पाहिजे पूर्ण. हां काय बरोबर वास आहे. आहे. आणि विशेष म्हणजे ही जी व्हेरायटी आपली एकदम सुगंधी व्हेरायटी आहे. हो हो. हो, आता तुम्ही कुठलेही तुकडे जर यातलं काढलं काय काय ना, याचे एकाचे जवळ किमान 5 तुकडे मी स्वतःच्या हाताने करून नाही दाखवतो. होतं लगेच होतं. एकदम अलगट तुकडं हे होतं. बघा. आहे. तर ही जी क्वालिटी आहे ही एकदम चांगली क्वालिटी. बरोबर. हे बघा एवढी नरम हळद हां हां. करणं म्हणजे सोपा विषय नाही. बरं मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण मागच्या एक आठवड्यापूर्वी, आजची तारीख आहे 19 ऑगस्ट, वाशिमला आपण कार्यक्रम घेतला आणि आपण लोकांना हे सांगितलं की जर हळदीला होल्ड केलं, हळद सोयाबीन काढलं आणि मार्केटला नेलं किंवा कापूस काढला आणि विकला असं पीक नाही आहे. याला जसं शेअर, एखाद्या कंपनीचा शेअर आपण घेतला आणि जेव्हा भाव वाढेल तेव्हा आपण विकू, तिथपर्यंत आपण ठेवू शकतो, तसं हळदीचं पीक आहे. तर माझ्यासोबत शेतकरी अमोल टाले. मी आता आहे कंडारी गावामध्ये आणि यांची एक स्टोरी खूप छान आहे, ती आपण थोडीशी समजून घेऊ. अमोल भाऊ, पहिले आपण मागच्या वर्षी हळद किती एकर लावली होती? 2 एकर. 2 एकर. तुम्ही किती वर्षापासून हळद लावताय? मी 16 वर्षापासून 16 वर्षापासून. साधारण दरवर्षी एकरी किती हळद होते? दरवर्षी आता आपण 25 क्विंटल पर्यंत हायेस्ट ॲव्हरेज काढलेला आहे. हायेस्ट ॲव्हरेज काढलेलं आहे. हो. बरं. मग आता मागच्या वर्षी आपण थोड्याशा सुधारणा त्याच्यामध्ये केल्या. तुम्हाला बऱ्याच गोष्टी मी हळदीमध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत आपण काही फर्टिगेशन असेल, ड्रिंचिंग असेल, हे आपण केल्या. तर आत्ता आपल्याला मागच्या वर्षी 2 एकरामध्ये किती हळद झाली? आता 2 एकरामध्ये आपण 125 क्विंटल बियाणं विकलेलं आहे. 125 क्विंटल आपण ओली हळद विकली, बियाणं म्हणून विकली. 4,000 रुपये क्विंटल प्रमाणे. बरं. आणि आपण आता या वर्षीच्या लागवडीसाठी 16 क्विंटल बियाणं ठेवलेलं होतं. बरं, म्हणजे ते 125 मध्ये आलं. हो. बरं. आणि आता आपल्याकडे 41 क्विंटल ही ट्राय केलेली हळद आता तयार आहे. तयार आहे. म्हणजे साधारण 2 एकरामध्ये 125 क्विंटल ओली हळद, जी बॉइलिंगच्या पूर्वी बियाणं म्हणून विकली, आणि 41 क्विंटल हे पोते इकडे पण आहेत, आणि हा टोटल माल या ठिकाणी लागलेला आहे. अशी 41 क्विंटल हळद या ठिकाणी आहे. हे 2 एकराचं उत्पन्न आहे. पण दरवर्षीपेक्षा किती टक्के उत्पन्न वाढलं? जवळपास 7% शिल्लक झालं उत्पन्न शिल्लक झालं. आता मेन खरी जादू इथून पुढे. मी माझं असं विदर्भातल्या शेतकऱ्यांना म्हणणं असेल, किंवा प्रत्येक शेतकऱ्यांना, की ज्याला प्रक्रिया करणं शक्य आहे. आत्ता हळदीचे रेट साधारणतः 17, 18, 19 चालू आहेत, पण ह्या पठ्ठ्याने 25,000 रुपये रेट मिळवला. कसा मिळवला आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ. आता अमोल भाऊने काय जादू केली? अमोल भाऊ हळदीची 2 नंबर ग्रेड, इथे बघा पोत्यावर त्यांनी 2 नंबर लिहिलेला आहे. ही 2 नंबरची ग्रेड आहे. म्हणजे याच्यापेक्षा, ही जी हळद आता माझ्या हातात आहे, याच्यापेक्षा जो थोडासा कमी क्वालिटीचा माल आहे तो इथे. आता अमोल भाऊंनी काय केलं, ही जी 2 नंबरची, ही 1 नंबर क्वालिटी, हा 1 नंबर, ही 1 नंबरची क्वालिटी जी त्यांनी आपल्याला आता आपल्याला मोडून दाखवली. हे अतिशय अलगदपणे मोडतं आणि एकदम तुम्ही कुठलीही कांडी घेतली तर एकदम हाताने 4 ते 5 तुकडे तुम्ही करू शकता, आरामशीर करू शकतो. आता याच्यात त्यांनी काय केलं, की ह्या 2 नंबरमध्ये हळद दळून विकली. किती हळद विकली दळून? मी गेल्या 1.5 महिन्यामध्ये 11 क्विंटल हळद विकली. 11 क्विंटल हळद विकली, पावडर तयार करून. आणि किती रुपयाने विकली? सरासरी 250 रुपये किलो. म्हणजे 25,000 रुपये क्विंटलने यांनी विकली. ही जर हळद यांनी मार्केटला नेली असती तर यांना 18,000 रुपये मिळाले असते, असं आपण धरू आजच्या रेटने. जास्तीत जास्त नाही, हिला 2 नंबरला तर 17 मिळाले, 17,000. आपण 18 धरू. आजचा रेट 18 आहे, आणि त्यांनी 11 क्विंटलचे 25,000 रुपयाप्रमाणे रेट घेतला. म्हणजे साधारणतः 7,000 रुपये प्रति क्विंटल गुणिले 11, 77,000 रुपये. फक्त एक छोटासा बदल करून त्यांनी मिळवला. काय, की पावडर करून विकलं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, सगळ्यात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भेसळ होणाऱ्या 2 गोष्टी आहेत. एक हळद आणि दुसरं चहा पावडर. आपण जी चहा पावडर चहा घरी आणतो, पावडर आणतो, याच्यात 50% भेसळ आहे. सेम हळदीमध्ये प्रकार आहे. तुम्ही छातीठोकपणे जर ब्रँडिंग केलं 1 किलो पावडरचं, की याच्यात जर 1% जरी भेसळ निघाली तर 1 लाख रुपयाचं मी बक्षीस देईल, तर शेतकऱ्याची हळद कुणी हसत 300 रुपये किलोने घेईल, 400 रुपये किलोने घेईल, जर ब्रँड तुम्ही बनवला तर. आज 18,000 रुपये रेट असताना सुद्धा तुम्ही 25,000 रुपये क्विंटलचा रेट घेऊ शकतात.
हा मला मेसेज सर्व शेतकरी बंधूंना द्यायचा आहे. नुसतं उत्पन्न वाढवून चालणार नाही, तर मार्केटमध्ये आपल्याला रिटेलला उतरावं लागेल. हे सगळ्या शेतकऱ्यांनी म्हणजे याची नोंद घ्यावी आणि जितकं प्रक्रिया करता येईल, जे जे पीक शक्य असेल, अद्रक असेल तर अद्रक तुम्ही सुक्क करू शकता, सुंठ करू शकता, जिंजर पावडर तुम्ही बनवू शकता, हळद असेल हळद पावडर बनवू शकता. अनेक पिकांमध्ये प्रोसेसिंगचा पर्याय आहे. तर मला हा म्हणजे जसं मला त्यांनी सांगितलं, म्हटलं मी आत्ता 6 दिवसापूर्वीच हा विषय लोकांना सांगितला की तुम्ही डायरेक्ट हळद मार्केटला नेऊ नका. पहिला हळद तुकड्या तुकड्यात न्या आणि दुसरा की पावडर करता आली, प्रोसेस करता आली, फायनल जर फिनिश गुड प्रॉडक्ट बनवता आला कस्टमरसाठी तर फार उत्तम. हा व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा की प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांनी उतरलं पाहिजे. सोयाबीनमध्ये सुद्धा टोफू आहे, सोयाबीनचं दूध आहे, सोयाबीन चंक्स आहे, सोयाबीन ऑइल आहे, शेंगदाण्यामध्ये सुद्धा शेंगदाण्याची पेंड आहे, ऑइल आहे. प्रत्येक गोष्टीत पर्याय आहे. तर याच्यात जर शेतकरी गेला तर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतील आणि ते मिळणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.